त्या प्रकाराला म्हणतात गस्त. ऐकलंय का कधी गस्त? ती बेल दाखवायची, ती घंटा वाजणार आणि सगळ्यांना कळणार चोर आल्यात. ती काम करते का नाही बघाय मी 2 वेळा दाबलेली. अयो शो म्हणते स्वतःच फोडायचं. अरे निम्म गाव बसल्याच आहे, भाऊकीच आहे की र. पुरुष असताना म्हणलं असतात. पण उसे क्या पता है उसका आईफोन हमारे ताबे में है. ओके. गणपती किती लोकांच्या घरी बसतात? वा मस्त छान. गणपतीबद्दल ह्या स्पेशल्समध्ये खूप जास्त गोष्टी बोलणार आहे. माझी खूप श्रद्धा आहे गणपती बाप्पावरती. आणि ते दिवस येत आहेत मोरया. ते दिवस येत आहेत आणि ते 11 दिवस खूप वेगळे असतात. आणि लहानपणापासून गणपती बाप्पा आपल्यासाठी सेम राहिलेलं आहे. उत्सवाचं स्वरूप बदललेलं आहे. आमचा टी व्ही, फ्रीज, वॉशिंग मशीनचं शोरूम आहे कोरेगावमध्ये. आणि तिथंच आम्ही LED माळ सगळं विकायचो. आणि माझ्यासाठी गणेशोत्सव मी खूप जवळून बघितलेला आहे की प्रत्येकाचा उत्सव कसा असतो, काय किती निरागस होतो आपण जेव्हा आपल्या घरचा गणपती जिथं बुक केला आहे तिथं शाळा सुटल्यावर आपण त्याला रोज बघायला जायचो. हां, आपण घरातला गणपती बाप्पाची मूर्ती बुक केली, शाळा सुटली की आई वाट बघणार की अरे पोरगं कुठे आहे, पण आपण रोज आपली गँग घेऊन सांगणार तो का आमचा तो गणपती बाप्पा आहे. आणि मी खरं सांगतो किती लोकांना जाणवलं हे माहीत नाही, पण गणपतीच्या त्या दिवसांमध्ये 11 दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये त्या गणपती बाप्पाचा प्रेझेन्स जाणवत असतो. आणि जेव्हा गणपती बाप्पाची पूजा करताना आपण त्यांना स्थानापन्न करतो ना, मला माहीत नाही तुम्हाला फील झालं का नाही, पण तेव्हा गणपती बाप्पा आपल्याकडे बघून हसतो आणि आपली मूर्ती आपल्याकडे बघून हसत असते. आणि ती सगळ्यात भारी गोष्ट आहे. आत्ता दुर्वा विकत मिळायला लागल्यात. लहानपणी खूप मज्जा होती दुर्वा काढायला, ह्याच्या त्याच्या रानात जायचं. काय काय असे होते की दुर्वा काढायला रानात घुसू नये म्हणून त्याच्यावरच हेल मारायचे औषध. मग दुर्वा शोधणं खूप मोठं टास्क होतं. मग ते आणायचं, दुर्वा काढायच्या. डेकोरेशनला गणपतीच्या एक कॉमन गोष्ट होती, आदल्या रात्री बहीण भाऊ भाऊ दणकून बांधणार आणि शेवटी पप्पा म्हणणार कसं तरी करायचं आहे म्हणून करा. देवबाप्पाला सगळं चालतं आणि देवबाप्पाला सगळं चालतं म्हणून ते भारी होऊन जातं. ठीक आहे. आणि मग आपण ते डेकोरेशन करायचो. काय गोष्टी होत्या, काय मजा होती. आणि सगळ्यात नंतर जसं वय वाढेल आपण लोकांच्यात जायला लागलो, सार्वजनिक गणेशोत्सवाकडे जायला लागलो, तेव्हा कळलं यायला मंडळात बी मजा आहे. मग आपण शाळेतनं येणार, शाळेतनं आलं की गणपती बाप्पाला पाया पडणार, गणपती बाप्पाला मनातल्या मनात म्हणणार समजून घे तुला रात्री वेळ देतो, आता मंडळातल्या बाप्पाची वेळ आहे. मग आपण पळत जाणार, मंडळात जाणार, आपण थांबणार, मोठं दादा बिदा काम करत असणार, आपण त्यांच्या मागं नुसतं असंच पळणार. आणि मंडळाची आरती झाली की आज कोणाचा प्रसाद आहे ह्याच्यावर डोळा असणार आपला. आज काय माहीत असतं, ह्या घरातनं आज फक्त साखर हीच आहे, ह्यातनं मोदक आहे, ह्यांच्यात नाही, ही मजा असते. आणि ते 11 दिवस आपण जातपात धर्म पंथ गोत्र काय मानत नाही, सगळी किती खुश असतात लोक, किती खुश असतात लोक. आणि मंडळातल्या गणपतीमध्ये तेच असतं की तुम्हाला मायक्रो मॅनेजमेंट शिकवायला येतं. कुणीही कुणालाही कसंही बोललं, काहीही बोललं तर एकमेकाची रिस्पेक्ट असते. एवढ्या बिझी वातावरणातून, एवढ्या स्ट्रेसमधून, ह्या कामाधंद्यातून सगळी लोक एकत्र येतात, गणपती बाप्पा बसवतात. तो बसल्यापासून त्याचं विसर्जन करेपर्यंत त्याला डोळे भरून बघतात, त्याची पूजा करतात. ह्याच्यापेक्षा भारी गोष्ट काय आहे? एखादा असा, मी म्हणतो माणसाला, ह्या ह्युमॅनिटीला मिळालेलं सगळ्यात भारी गिफ्ट, सगळ्यात भारी वरदान म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव आहे. गरीब श्रीमंत कोणीही असो, बाप्पासाठी सगळे सेम. कुणाच्या घरातला बाप्पा एवढा, कुणाच्या घरातला बाप्पा एवढा, सगळ्यांचं मन मोठं, बाप्पाचं पण मन तेवढंच मोठं. आणि काय मजा येते, गणपती बाप्पा बसले की आरती करायची. आरतीचा वेगळाच लोड असायचा. वय लहान होतं, मे बी पहिल्या आरतीचं दुसरं कडवं 3 नंबरला, दुसऱ्याचं तिसऱ्याला, एक चुकला की 2 होणार आणि जो चुकला आहे तो असं करणार. आणि मला वाटतं आपण जेव्हा जेव्हा असं केलं ना, आई वडील रागवले, तेव्हा तेव्हा बाप्पा मनापासून म्हणला इट्स ओके, चालतंय, ठीक आहे. आणि मग वडील माझे नेहमी पुण्याला यायचे, दगडूशेठ हलवाई गणपतीला यायचे. आणि त्यांची परंपराच आहे आधीपासून की ते पुण्यामध्ये आधी असल्यापासून माल भरत होते इकडून, त्यामुळे यायचे. आणि मला पहिल्यांदा जेव्हा दगडूशेठ गणपतीला घेऊन आले, आणि मला अजून आठवतं की मी पहिल्यांदा डोळे भरून मूर्ती पाहिली. आणि मला असं वाटतं की दगडूशेठ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीबद्दल एक गोष्ट आहे. तुम्ही गाडीवरून जावा, 2 व्हीलरवरून जावा, त्या रस्त्यावरून जावा, लाईनीतून जावा, 2 सेकंदाची झलक असो, 1 मिनटाची झलक असो, तेवढ्या 1 सेकंदामध्ये मन प्रसन्न होतं.
त्या मूर्तीमध्ये काहीतरी वेगळंच, यांच्या ह्याच्यात काहीतरी वेगळंच. आणि तुम्ही बघत असाल मी गणपती बाप्पाबद्दल बोलते तेव्हा माझे गाल कसे लाल झाले आणि कसलं भारी. मी माझ्या बायकोला लग्न झालं पण म्हणलं काय नाही होत्या पण गणपती जोरात करायचं, मला गणपती हा सण लय आवडतो. का माहीत का लहानपणापासून लय मजा यायची. मे बी मला आयुष्यात सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स गणपतीत मिळलेलं म्हणून. कारण मंडळात कोण पळत नव्हतं, पळाय मी होतो. सगळ्यांची लग्न झाली ते जॉबला होते, आम्ही पळायचो. आणि मंडळामध्ये तेव्हा काय काय गोष्टी असायच्या. लिंबू चमचा, संगीत खुर्ची, गाडवाला शेपूट काढ, हांडी फोड. आणि त्यामध्ये प्रत्येकजण भाग घ्यायचा. प्रत्येकाला माहीत होतं मोठे पण लहान होऊन जायचे, थोर पण लहान होऊन जायचे. त्या गेम्समध्ये हे करायचे. हे एकोप्याच्या भावना होत्या. हे सण एकत्र साजणं करण्यामागचं कारण आहे. आजकाल काय लोकांना करण्यांचा डॉल्बीचा त्रास होतोय. काळजी करू नको, 11 दिवस लांब जाऊन राहा, पण आम्हाला 11 दिवस मनसोक्त जगू दे. ह्या 11 दिवसात आम्ही आमच्या आठवणी साचवणार आहे आणि पुढच्या वर्षी लवकर या म्हणणार आहे. शेवटची आरती करताना बाप्पाची जेव्हा विसर्जन करताना जी गहिवरून येतं ते आम्हाला माहिती आहे. मोठी मोठी पोरं रडते तर जे जर त्याला माहिती आहे आपला बाप्पा जाताना आपल्याला काय वाटतं. आणि हा सण येतोय भरभरून जागा. आणि एकच अपील करेल, जेव्हा कुठल्या गणपतीला जाईल मोबाईल आपला वर येऊ दे, पण मोबाईल वर यायच्या आधी मान खाली वाकली पाहिजे, एवढं लक्षात घ्या. आता जस्ट आम्ही एक पॉडकास्ट शूट केला, त्यामध्ये सर्वेश पवार म्हणून एक मंडळातलाच कार्यकर्ता आहे, पुणे गणेश फेस्टिवलचा, तो सोशल मीडिया हँडल. त्यानं मी बऱ्याच गप्पा मारल्या आणि त्यातलीच एक गोष्ट सांगतो. जेव्हा कुठल्या गणपतीच्या मंडळात जाल तिथलं व्यवस्थापन छान वाटलं, तुमचं दर्शन नीट झालं, बाप्पाला तर पाया पडाच, पण जाताना तिथल्या कार्यकर्त्याच्या खांद्यावरती एक थाप मारून जा की भाऊ 1 नंबर नियोजन झालं आहे. कारण तो जॉबवरनं हाफ डे घेऊन आला आहे, बॉसशी भांडून आला आहे, घरातल्यांशी भांडून आला आहे, घरात लक्ष नाही पण मंडळात पडते असं म्हणतात. एवढं होऊन पण तो तुमचं दर्शन व्हावं म्हणून तिथं उभं राहिला आहे. अशा माणसाला एक तरी थाप आपली मिळालीच पाहिजे की. अजून एक गोष्ट होती. एकदा आमच्या मंडळात मोठा गणपती घ्यायचा का छोटा गणपती घ्यायचा ह्याच्यावरनं भांडणं झाली. 2 ग्रुप पडले आणि त्या 2 ग्रुप पडल्यावर मंडळामध्ये थोडंसं नाही का अनबन होते आणि ते मंडळ आपल्याला वाटतं की आता संपून जाईल. मग आम्ही तेव्हा 7वीत होतं आणि मला आधीपासूनच तुम्हाला माहिती आहे मी साऊथचे पिक्चर बघितल्यामुळं मला लीडर व्हायची लय हौस होती. मी म्हणलं मग आपण आपलं मंडळ चालू करायचं का. कुणी कुणी केलं आहे, लहान पोरांनी बगावत करून आपापलं मंडळ. मला अजून आठवते आम्ही एवढा छोटा गणपती आणलेला आमच्या गल्लीमध्ये. प्रत्येकाच्या घरातनं डेकोरेशनचं मागच्या वर्षाचं राहिलेलं साहित्य आणलेलं आणि ते लावलेलं. मग आम्हाला एक जण येऊन म्हणले गणपती बसवलं की 5 वर्ष बसवावं लागतो, त्यामुळे ते कंटिन्यू करणार असेल तर बसवा. मग आम्ही आमच्या मंडळात परत गेलो, तो गणपती तिथं बसवला. ह्याच्यावरून तुम्हाला समजत असेल की आपल्या भावना त्या बाप्पाविषयी किती आहेत आणि काय आहेत. आणि मला असं वाटतं ती गणपतीची गर्दीच मला आवडते. माझं दर्शन चांगलं झालं जर असं कोणाला वाटत असेल मी एकटा गेलो, मला दर्शन मिळलं, मी पाया पडलो आणि मला भारी वाटलं, माझ्यासाठी ते चांगलं दर्शन नाही. गर्दीत जाऊन माणसातनं जेव्हा दर्शन घेतोय तेव्हा मला माणसात बी देव दिसतो. जेव्हा एखादी आजी गणपती बाप्पाकडे बघते, काहीतरी असं बोलते, त्याकडे बघून हसते, एखाद्याच्या डोळ्यातनं पाणी येते, तेव्हा मला कळतं यायला इतक्या लोकांचा आपल्या बाप्पावर डायरेक्ट संवाद आहे आणि हे सगळं आपल्याला अनुभवायला मिळतं. माणूस सगळीकडे खोटं बोलू शकतो पण देवाच्या दरबारात खोटं बोलू शकत नाही. तुम्हाला जर बघायचं असेल ना तर देवापुढे नतमस्तक झाले लोक बघायचे. आणि सगळ्या गोष्टी काय चांगल्या नाहीत घडल्या आयुष्यात, बऱ्याच गोष्टी घडल्यात. इंजिनिअरिंगला ड्रॉपआउट झाल्या, अजून शाळेतच आहे. तुम्ही विचार करा ड्रॉपआउट होतो म्हणजे इंजिनिअरिंगला काय काय केलं असेल. आणि माझे 2 मित्र आहेत, अक्षय शिंदे, अक्षय मगर, दोघांची नावं घेतो, दोघांची लग्न झाल्यात. आता काही प्रॉब्लेम नाही, अक्षय शिंदेचं आत्ताच लग्न झाले. ह्या लोकांनी मला दुनियादारी शिकवली आणि इंजिनिअरिंग तुम्हाला तेच शिकवतं. घरी तरी ह्याबद्दल तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळेल. आम्हाला जेव्हा त्या दिवशी एक परवा तुम्हाला म्हटलं की रेल मेल आला आहे, त्यामध्ये एक मेल आलता आणि मलाच माहिती आहे हे टायटल कुठून आलं हे पण सांगतो. मागच्या वेळेस मी आहे की हे टायटल मला माझ्या बायकोनं सुचवलं, घरी विचारून सांगतो हे माझं टायटल होतं. आणि मलाच माहिती आहे हे माझी मम्मी त्या दिवशी आमच्या इथल्या ढम काकूनला बोलली आणि त्या दिवशी हे मी टायटल निवडलं. आणि कसं निवडलं हे सांगतो. बायकांच्या गप्पा कशा असतात सिम्पल, की मला एवढा त्रास आहे तेवढा त्रास आहे, त्या फक्त व्यक्त होतात. त्यांना तुमच्याकडून प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायची इच्छा पण नसते, फक्त ऐक. आणि त्या ऐकवतात त्या. मग मी मम्मीला म्हटलं मग मम्मी ती सोड ना, असं करू. मम्मी म्हणली ती सोड रे, माझं मलाच माहिती आहे. मग मी नंतर विचार केला की आईला हे जे वाक्य आहे की माझं मलाच माहिती आहे हे खरं आहे. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपण लोकांना बोलतो, सांगतो, तो ऐकून घेतो, सल्ला देतो आणि शेवटी तो असं काय तर बोलतो की आपण म्हणतो बास बाबा माझं मलाच माहिती आहे. आणि प्रत्येकाला प्रत्येकाचंच माहीत असतं. आणि आपण अशी अपेक्षा कशी करू शकतो एखाद्याकडून की माझ्या आयुष्यात जे काही चाललंय
ते सगळं तुला कळावं, तू मला त्याच्यावर सोल्युशन द्यावं, तू सगळं गेस करावं, तू मनकावडा बन, मी बोलणार नाही, असं का ग बया? हा सगळ्यात मोठा इश्यू प्रत्येक रिलेशनशिपमध्ये, माझ्या मनातलं ओळख. बरोबर आहे? आणि माणसाला सगळ्यात जास्त विष जर कुठलं पाजलं असेल, स्त्रीनं पुरुषाला किंवा पुरुषानं स्त्रीला, त्या विषाचं नाव आहे टॉमना. टॉमना सोयीस्कर असतो. बसला तर जोक होता, लागला तर सॉरी. भाऊनं काय टाळ्या वाजवल्यात, सकाळ सकाळ टॉमना खाऊन आलाय गड्या. विचार करा आता, बघा जवळजवळ आता एक पावडे खोयला आलेत, तरी पण भाऊनं तेवढ्याच एनर्जीमध्ये टाळी वाजवली. बरोबर. ही गणपती बाप्पाबद्दल बोलायची कारण एकच होतं की आता गणपती बाप्पा येतोय आणि ह्या एपिसोड पण तेव्हा रिलीज होतील. तर माझी अशी इच्छा आहे की जर तुमचा बॉस तुम्हाला सुट्टी देत नसेल, देत असेल, काही असो, थोडा वेळ काढा, गावाकडे जा आणि गावात गेल्यावर फक्त गावातल्या पोरांना काय करायचं शिकवू नका. त्यांना तुमच्याकडून ऐकायची गरज. तू शहरातनं कधीतरी गावाकडं जातो, मंडळाला एकदाच वर्गणी देतो आणि म्हणतो आपल्याला अपग्रेड करायची गरज आहे. बाळा, ती रोज राबत्यात, जे अपग्रेड केलं आहे ते बरं आहे, सण पुढं चालवत आणलेलं आहे. ठीक आहे, आपल्याला हे असं केलं पाहिजे, ते तसं केलं, काय गरज. आणि मला ह्या पुण्यानं गणपतीचं वेगळं स्वरूप दाखवलेलं आहे. हां, इथं मानाच्या गणपतींची शर्यत असू दे, पण कुठल्याही मंडळाचा बाप्पा भारीच वाटतो. आणि सगळ्यात भारी माझ्या अंगावर काटा कधी आला असेल जेव्हा ह्या सगळ्या आपल्या माता भगिनी दगडूशेठच्या पुढं ते अथर्व शीर्ष पठण करतात. गूज बम्स अल्ट्रा मॅक्स प्रो. ठीक आहे, आता एक सिंपल गोष्ट आहे, त्याचा प्रश्न विचारणार आहे, त्याचा प्रश्नाचं लगेच उत्तर द्यायचं. ठीक आहे, आत्तापर्यंत मी रिलेशनशिपमध्ये होतो किंवा होतो कधीतरी आणि आमचं ब्रेकअप झालं, असे किती लोक आहेत की मी एखाद्या ब्रेकअप किंवा हार्टब्रेकमधून गेलो? हात वर करा. नाही, तू सगळ्यांसाठी बोल नको, गप. आपल्याला कोल्लं म्हणजे सगळ्यांना कोल्लं असं असतं का? कुणाचं तर चांगलं चाललं असू शकतं की रे. प्रामाणिकपणा पाहिजे. आय वॉन्ट ब्रुटल प्रामाणिकपणा. हात वर करा. म्हणजे बाकीची कधी रिलेशनशिप मध्ये आली? अरे तुम्हाला माहित नाही 8 कॅमेरा अँगल आहेत. ही रील जेव्हा तुझी ती वाली बघल आणि तू रिलेशनशिप मध्ये असून बी हात खाली ठेवलायस, ती म्हणाल तुला लाज वाटते का आपल्याबद्दल बोलायला? मेल ते यायला लागले तरी हा विषय घ्यायचं कारण हे मेल तेच यायला लागले तरी, DM सोडा मेल ते यायला लागले तर का अशा गोष्टी व्हायला लागल्यात मला हेच कळत नाही. काय एवढं आपण इम्पॉर्टन्स देतो एखाद्या व्यक्तीला? बरं चल, तुम्ही म्हणाल लग्न झालंय, तुला काय जाते बोलाय? झालं तुझं. बाळांनो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ही जी आपली पोक्ती पिढी होती का नाही, ही सगळी म्हातारी लोक, ती जी बोलायची होती ना, त्यातच तथ्य होतं. जोड्या ह्या वरतीच बांधल्या असतात, आपल्या नशिबात कोण आहे हे आपल्याला माहीत बी नसतं. तू कुणाव बी किती बी जीव लाव, किती बी ट्रॅप बसव, किती बी स्कीम लाव, ती एनर्जी जनरेट करायला गॉड टच लागतोच. ठीक आहे, गणपतीपुळ्याच्या ट्रिपमध्ये आहोत आपण अजून. ना पॅरलल स्टोरी टेलिंग. गणपती बाप्पा हे गेस्ट अपीअरन्स होते, कळलं ना, आपल्याला ब्लेस करायला. हा किस्सा एका शोमध्ये सांगितलेला सुरुवातीच्या रिपीट आहे, त्यामुळे ज्याला माहिती आहे त्यानं बोलायचं नाही. रिपीट सांगायचं बी कारण आहे, कारण त्या दोस्ताचं बी लग्न झालं आहे आणि हा किस्सा सांगणं गरजेचं आहे. जेव्हा मोबाईलचा जमाना नव्हता ना, तेव्हा खूप खुश होतो. म्हणजे फोटो काढायचा लोड नव्हता, फिरायला गेलं तर फोटो काढायचा लोडच नव्हता. फक्त आम्ही काय सांगायचो, तिथं गेलो, तिथला वडापाव, तिथली भजी एक नंबर होती, हे खाऊन आलो. आणि तिथलं पाणी एवढं वाढलेलं, तुला माहिती आहे का, तिथल्या मंदिरात हे अपडेट करायचे एकमेकाला, हे टर्म्स अँड कंडिशन होते. आता काय असतं की मी तिथं जाऊन आलो, लाईव्ह गेलो, व्हिडिओ काढला, फोटो काढला. तर आम्ही गेलो आणि तिथं एक अशा फॉरेनर होत्या. कार फॉरेनर म्हणल्यावर असं काय झालं रे तुम्हाला?
काय झालं असं? काय आकर्षण आहे ना लोकांना आपल्याबद्दल, हाय करा असं. आपण बी नाही लोक डोक्यावर कोणाला घ्यायचं, आपण हे ठीक आहे. आणि आमचे इंग्रजीचे सर होते बर्गे सर. किती लोकांनी ऐकले हात वर करा. हां मग थांबा, 90% लोकांना आनंद घेऊ दे. इंग्रजीचे सर होते, त्यांना इंग्लिश बोलायला लय आवडायचं. ऑब्वियस आहे म्हणून तर इंग्रजीचे सर होते ना. क्लासची ट्रिप होती, क्लासची. कॉलेजची वेगळी जायची, शाळेची वेगळी जायची आणि क्लासची वेगळी जायची. आम्ही गेलो आणि सर म्हणले की आता आय विल गो टॉक टू दॅट फॉरेनर लेडी अँड यू पीपल रेकॉर्ड मी. म्हणलं या 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 या. एक छोट्या छोट्या गोष्टी आपण जेवढ्या आपण शिकलो तेव्हा या, ओके, इज इट ओके, हां 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 हां. ते बी मी तेव्हा पिक्चर आलता, ते काय नाईट ॲट द म्युझियम, हे 2 पिक्चर बघितले सबटायटल लावून. त्यातनं जे जे इंग्लिश शिकलो ते वापरायचो. जेवढे इंग्लिश वर्गात शिकलो नाही तेवढे इंग्लिश पिक्चर सबटायटलला लावून. आमच्या पप्पाला कळायला लेट झालं की इंग्लिश पिक्चर सगळंच अश्लील नसतात. थांबा जरा ह्यो किस्सा ऐका. एकदा फास्ट अँड फ्युरियस लागलेलं, मी 12वीत होतो आणि पॉल वॉकरचा तो शेवटचा पिक्चर होता, कारण तो वारलेला. आणि मी आयुष्यात पहिल्यांदा फॉरेनचा पिक्चर म्हणजे हॉलिवूडचा पिक्चर बघायला थिएटरला गेलो आहे. आणि थिएटरला गेल्यावर जो रील चेंज करतो मागची, तो आमच्या दुकानाचा एक्स एम्प्लॉय होता. त्यानं पप्पाला सांगितलं की तुमचा भैया आणि एक उंच पोरगं इंग्लिश पिक्चर बघायला गेलं. इंग्लिश, अरे ॲक्शन असते की इंग्लिशमध्ये. उल्लू बिल्लूवर नव्हतो आम्ही. मला हाणलाय पप्पानी. अनुजनं बी काय केलं, मारून दिला आणि हसराचं म्हणते अहो पप्पा पप्पा, अहो तेव्हा तसा पिक्चर नसतो. त्यानं यूट्यूबला ट्रेलर दाखवला, ते छोटा ट्रेलरचा तो. मग पप्पा म्हणते तसं म्हण की मारामारीच्या पिक्चरला गेलता. बद्या मारलाय हो, बद्या मारलाय. आणि मग आम्ही म्हणलं की सर आपण बोलूया, आपण त्यांच्याशी काही प्रॉब्लेम नाही. तर म्हणलं सर मला जरा वाक्य द्या की बोलायला. तू बोलणार आहे कुणी सांगितलंय म्हणलं. एक तर मला माझ्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्सच नव्हता की फॉरेनर. माझा जुना फोटो मी कधी जर स्टेटसला टाकेन, तुम्ही स्क्रीनशॉट काढलो म्हणून मी टाकत नाही. गड्या हो, आळीचं फुलपाखरू झालेलं आहे. लय घाण निब्बा होतो मी, लय घाण. मी केलं फेसबुकवरनं डिलीट. आता तुम्ही नाही शोधू शकत काय फोटो काढलेलं आहे आम्ही. लेखा 2 दिल 1 जान, मित्राच्या खांद्यावर हात टाकून टाकले. आईला नंतर कळलं ही जरा वेगळे वेनं रोमॅटिक जाते का. लय निब्बाड कॅप्शन होते आमची. बांड्या, त्या पोराचं नाव बांड्या. बांड्या बघ तुझं नाव घेतलं. सर म्हणले बांड्या एक काम करायचं, तू शूटिंग काढायचं. शूटिंग काढायचं त्यावेळी अहो तो जमाना कुठला होता माहिती आहे का, ते एअरपॉड मिळायचे शाळेत. कोणाची हवा असायची माहिती आहे का, एअरपॉडची. एअरपॉड हा ॲपलचा असला पाहिजे, पण आमच्याकडे एअरपॉड चायनाचं होतं. बॉम्बगत असायचं, एवढीच असायचं, मोठ्या मोठ्या फुगा असणार. आणि ज्याच्याकडे ती गाणी त्याची हवा असायची. आणि तो एवढा चार्ज करायचा की त्याची बॅटरी एवढी फुटे. झालं का तुमच्याबरोबर? त्या जमान्यातली आम्ही. आणि मग बंड्या म्हणला ठीक आहे, तो फ्लिपचा फोन होता, 7 एक्झिजनचा. असा फ्लिप करायचं आणि शूटिंग काढायचं. सगळ्यात भारी मीम, सगळ्यात भारी किस्से, सगळ्यात भारी इन्सिडेंट हे लो क्वालिटी व्हिडिओमध्येच झालेले असतात. क्लॅरिटी कमी पण मजा लय बेकार. सर म्हणला आय विल गो टॉक टू दॅट पर्सन अँड, म्हणजे मी म्हणतोय सर तुम्ही आमच्यावर का इंग्लिश झाडायले, आम्ही याच्या पलीकडे काय बोलू शकणार नाही. तुम्ही काय बी म्हणा, आम्ही याच म्हणणार आहे. या सर का माहिती आहे का, आम्ही सांगू का, आमच्या सेमी इंग्लिशवाल्या पोरांचं आमचं इंग्लिश तुम्ही कच्चं का म्हणता माहिती आहे का, कारण आमचा फोकस ग्रामरने उच्चारावं आहे. ही इंग्लिश मिडियमची पोरं ग्रामरने उच्चार बघत नाहीत, फाडफाड बघ व्या. त्यामुळं त्यांचा कॉन्फिडन्स आहे. मला हे पुढं आल्यावर कळलंय ग्रामर बिमर कोणच ऐकत नाही. खरे
भावना पोचल्या पाहिजेत, पण जरा तर इंग्लिश आलंच पाहिजे. का आलं पाहिजे बाळांनो? कारण आमच्यात एक अक्षा म्हणून मित्र होता, त्याचं आडनाव वेगळं होतं. तो अक्षा नाही, दुसरा अक्षा. त्याला त्याच्या क्रशनं एकदा खूप मोठा मेसेज केला फ्रेंडशिप डेला. त्यानं मला स्क्रीनशॉट पाठवला, म्हणते सौर्या नक्की मॅटर काय आहे. म्हणलं अक्षर तिथं फ्रेंडशिप लिहिलंय. म्हणला हो की मग ते एवढं म्हणजे मला नाही कळत म्हणलं असलं. मग आमच्यात अजून एक पोरगा होता, त्याचं बी नाव अक्षाच होतं. तो कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा. एकटा नाही मी, पोरं त्याच्याबरोबर बसायची. ह्यो मेसेजच्या रिप्लायला काय देऊ ते म्हणायचं थांब. मग ती योग पोरग 4 वेगवेगळ्या पोरांच्या गर्लफ्रेंडवर ती पर्सनॅलिटी प्रत्येकाची वेगळी अडॉप्ट करून बोलायचा. मी म्हणतो रॉ सीआयडीन येणं ही भरावीत, बांबू लावतेल एखाद्याला. आणि तुम्ही हे केलंय का नाही माहित नाही, आता रिला यायला लागल्यात. काय काय पोरं खरंच पोरींचा आवाज चांगला काढू शकतात. युनिनॉर म्हणून कंपनी आलती, त्याला 3 महिन्याचा टॉक टाईम फ्री होता त्यावेळी, म्हणून पोरं 3-3 महिन्याला सिम कार्ड बदलायची. आमच्या मित्राने एकाला कॉल केला, हॅलो मी कस्टमर केअरमधून बोलते, मागच्या वेळेस आपलं बोलणं झालं होतं, तुमचा आवाज खूप मला छान वाटला, आत्ता माझा लंच ब्रेक झालेला म्हणून मी तुम्हाला फोन केला आहे, तर आपण बोलू शकतो का. आता शो हिथून देवकर क्लासच्या खाली बसून तिच्याबरोबर बोलतोय. आम्ही पलीकडं अण्णांच्या इथं वडापाव खातोय. तिथनं ह्यो लाजतोय, हिथनं पोरं टाळे देतात. तो सुधीर होता, सुधीर येडा होता. पण तर पोरं काय म्हणली, एक काम करू, त्याला आपण रिचार्ज मारायला स्क्रॅच कार्ड मागून घेऊ. केलं की नाही. मग हे म्हणले हॅलो ॲक्च्युली ना माझा टॉक टाईम संपत आला आहे, सो तुम्ही 30चा स्क्रॅच कार्ड मला मेसेज कराल का. ह्यो सिग्मा मेल होता. ह्यो म्हणला तू तर कंपनीतच आहे ना मोबाईलच्या, मार्केटच होतो. सिग्मा मेल एंटिटीचा हा जनक होता. त्याला आवाजावर प्रेम झालं, पण खिशातले पैसे घालवायचे. असे पुरुष समाजात पाहिजेत, प्रॅक्टिकली इमोशनल. सोनी एरिक्सनचा मोबाईलवरती फॉरेनर दिसायला छान असतात, आय नो, म्हणजे फेसिंग स्ट्रक्चर वेगळं असतं. ए गपकी बायको बसली नाही तर इथं हळूच डायलॉग काढाय बघतोय मी असं, तू त्याच्यावर जोर दे. ही 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 ब्रोकोड आहे का ह्यांचा. हिकडचा पट्टा बघा. ही मी तुम्हाला, तुम्ही जी बोलताय तुम्ही सगळी इंजिनिअरिंगवाले आहे का रे. इंजिनियर स्टँडअप कॉमेडियन होऊ शकतो, इंजिनियर पंतप्रधान होऊ शकतो, इंजिनियर सगळं काय होऊ शकतो. इंजिनिअरिंग सोडून काय बी सांगा मी होतो. नाद ह्युमर असतं पोरांचं इंजिनिअरिंगच्या, नाद ह्युमर असतं, नाद. दम जरा किस्सा आहे का आता, कारण तुला आवडणार आहे. आणि मग मला भारी वाटायला लागलं की आपलं सर फॉरेनरवर बोलणार. म्हणजे करावाची गोष्ट आहे ना की जे आयुष्यभर इंग्लिश आपण सरांना शिकवताना ऐकलं, आता ते प्रॅक्टिकलमध्ये बघायला मिळणार आहे की खरंच सरांना तेवढं चांगलं इंग्लिश. हे मी 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 लय असा बारीक कळीचा आहे की मी म्हणलं आपल्याला तर शिकवतोय, आपण अडाणी आहे म्हणून आपल्याला शिकवते, पण ज्याची मातृभाषाच आहे त्याला कसं बोलतोय बघू. आज बांड्या म्हणतोय नाही लागा सर लय भारी हाय लागा. का तर बांड्याला सर जवळ बसून काय खावं असेल की सांगतोय, हे असं कर तसं कर म्हणून बांड्या लाडका सरांचा. शूटिंग चालू केलं, सर गेले. तिचं नाव स्टेफी का स्टेफनी होतं, मला नाव आठवते पण असं म्हणायला लागतं, नाहीतर बायको म्हणाल आपण पहिल्यांदा कधी भेटलेलो तारीख सांग. तुला तिचं नाव लक्षात आहे भाड्या, तारीख लक्षात नाही. सो थोडंसं असं गंडल्यागत करावं लागतं. हे हो का, मी स्वतःला सॅक्रिफाईस करून तुम्हाला टिप देतोय.
माझी समजूतदार निघाली, तुमची मला माहीत नाही. सर गेला आणि सर आमचा गोरा पानाच होता, असा जाडजूड माणूस. गेला आणि म्हणे ॲक्च्युली, आणि ते आपल्याला चांगलं इंग्लिश बोलतोय असं कधी वाटतं माहिती आहे का, जेव्हा ते इंग्लिश काय बोलतोय कळत नाही तेव्हा. सो ॲक्च्युली परफेक्ट दॅट डे ऑल्सो थोडं थोडं ऐकायला मिळतं. आपण म्हणतो ही बरोबर बोलतो, या शी बरोबर बोलते, हे फास्ट बोलते म्हणजे बरोबर बोलते. आले ते, सो व्हॉट वी आर सपोज टू डू. सर म्हणले विल जस्ट हॅव अ चिटचॅट. नवीन शब्द चिटचॅट. मी तसं करायचो, नवीनचा एक इंग्लिशचा शब्द शिकायचो सगळीकडं नाही का. मग ते बोलायला लागले. सर म्हणले बंड्याला तू हे कर. आणि शूटिंग चालू झालं आणि आम्ही सगळे बोलायला लागलो आणि आम्ही सगळं बघतो. आणि एक आमचं सर गोरं दिसायला आहे, प्लस त्या फॉरेनर आणि त्या 2 जणी होत्या. आणि ते बघा त्यांच्यासोबत जे 2 मुलं होती का नाही, अशी उंच टॉल होते, ते मागं थांबलेले. मला भ्या वाटत होतं की तो 6.5 फुटाचा आहे, की त्याच्या बाईला जर सर आमचं काही चुकीचं बोललं की सर तर एवढा असा आहे की सोसल, पण मी एका झापडीत कुठं तर जाईल. म्हणून मी थोडंसं असं थांबलो की सर तुम्ही लईच पर्सनल होताय का, नाही का, की विच कंट्री, ऑस्ट्रिया, फ्रॉम व्हिएना. ओके, मग व्हिएनामध्ये हे फेमस आहे. आमच्या सरला कसं माहीत? सर लय भारी होता. विकिपीडिया तवा सरला माहीत होता. आपाचे हेलिकॉप्टर घरी जाऊन सर्च करा म्हणायचं सर आम्हाला. हां, की अमेरिकेचं मिलिटरी वापरते. आणि मग त्या आपाच्या हेलिकॉप्टरचं ते एका पाण्यावरती असं हे झालेलं फोटो यायचा. असं आमचं चॅट GPT होता आमचा सर आमच्यासाठी. काय बी विचारा यायचं. पुरुषाला सगळं येतं. पॉलिटिक्स येतं, स्पोर्ट्स येतं, राजकारण येतं, फेस्टिवल येतं. फक्त बाईच्या मनातलंच वळका येत नाही. कारण आपण बरोबर जरी वळखलं तरी बाई म्हणते माझं ते मनात नव्हतंच. उत्तर बदलून मोकळं. हसलाय म्हणजे खरं आहे. पण मी म्हणतो असावी अशी स्त्री आपल्या आयुष्यात त्रास देणारी माणसं गोड त्रास देणारी असावीत. कारण ती गेल्यावर शांतता असते, ती खाती आपल्याला. ही गोड त्रास देणारी असावीत. पण आमच्या पाण्या एवढी बी नको. कॉल आल्यावर एखाद्या मित्राचं असं नाही वाटलं पाहिजे ज्या आईला हे थांबा 2 मिनटं, कॉलवरनं एक बोलायचं आहे मला. पॅरलल जातं स्टोरी. अजून आपण हाय फॉरेनर पशी हाय दम. आपल्याला लगेच पाटली नाही करायची तिला. थांब. ते म्हणते फॉरेनरचा किस्सा 2 वेळा सांगेल. तुमच्या आयुष्यात असा मित्र आहे का रे की ज्याला तुम्ही कॉल केलाय, 2-3 वेळा कॉल केलाय आणि त्यानं तुमचा कॉल नाही उचलला? अरे अजून तर प्लॉट यायचा आहे. आणि तुमच्या दुसऱ्या मित्रानं तिथनं शेजारून त्याला कॉल केलाय आणि त्यानं कॉल उचललाय. आणि तो म्हणलाय बोल की कार कुठे, काय नाही ते हराम खरं कॉल करते म्हणे कॉल. आणि एवढा शॉर्ट होऊन पण ही मित्र एकमेकाच्या गळ्यात गळं घालतात. मी म्हणतो पुरुष जेवढा मैत्रीमध्ये सेल्फ रिस्पेक्ट बाजूला ठेवतो, इगो बाजूला ठेवतो, त्यानं जर प्रत्येक नात्यात ठेवलं ना तर दुःखी व्हायचा चान्सच नाही. हां, मी खरं सांगतो. पुरुषांच्या बाजूने बोलले पण मी पुरुषांना एक चीट कोड देऊ सगळ्या गोष्टीचा. तुम्ही तुमच्या दोस्तासाठी जे जे करू शकता, जे जे मनापासून करू शकता ना, ते प्रत्येक नात्यासाठी करायचा प्रयत्न करा. सगळी नाती नीट होतील. प्रत्येक नात्यात दोस्ती शोधायची गरज आहे. ठीक आहे. दोस्तासाठी आपण कंडिशनवरती कुठल्या जात आलोय, पाटलीनिकडे आलोय. पाटील दमा बोलले 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 सर बोलले, मस्त बोलले. आणि मग त्यांच्यात थोडंसं आम्हाला ऑस्ट्रिया एकदा ऐकू आलं. त्यातनं एक आमच्या जनरल नॉलेजवालं पोरगं होतं. त्याच्या जनरल नॉलेजमध्ये नंबर याचा. ते म्हणते तुला माहिती आहे का हिटलर जर्मनीचा नाही ऑस्ट्रियाचा होता. मी म्हणलं विचारलंय का तुला? इथं सहलीला आलोय, इथं पण तुला दाखवायचंच आहे का तू किती हुशार आहेस? ते तिथं बी सांगतंय आम्हाला, माहिती आहे का. सगळं झालं आणि त्या मॅडमने अशी अशी म्हणजे हातात हात दिला अशा सरांच्या हातात हात दिला. आणि
हक केला असं ना. बंड्या लाजला. पुरी अशा करतात. सगळं झालं. त्या चालत तिकडे गेल्या. वा वा वा, डबल मिनिंग बघा. ह्या गाड्यानं शब्द कुठला पकडलाय माहितीये का? सगळं झालं. अय बाबांनो, अय एवढं वय डबल मिनिंग. तू हसू नको, कॅमेरा हलल. आयो, मी म्हणलं ना, मी हे डबल मिनिंग नॉन व्हेज बोलणाऱ्या मित्रांनी लयच रस्ते आहो. सगळं झालं वय म्हणतोय. अरे आम्ही उभा आहे की तिथं. सराचं लग्न झालं आमच्या. आय लव्ह यू अलॉट सगळ्यांना. काय ऑडियन्स मिळालंय आज आपल्याला. बघा, जे ऑनलाईन बघतात, तुमच्या गावात शो लागला की या इथं येण्यात जी मजा आहे ती कुठं नाही गाड्या. हो, लय मजा येते. गेल्या फॉरेनर. शब्द बोलताना भीती वाटायला लागली मला. आता मी काय जरी बोललो, हे गपकी आहे. त्या दोघी गेल्या, त्यांच्यासोबत त्यांचे जे कलिग्स होते ते गेले. आणि सर म्हणले, येकडं भांड्या बघू. मोबाईल बघितला आणि भांड्याकडं असं बघितलं. म्हणले, हरामखोर, स्टार्टचं बटन तुझा पप्पा दाबायचा होता वय. गड्यात गडी तिला बघून एवढा लाल झालता, हे न स्टार्टचं बटनच दाबलं नव्हतं. मला बी मस्ती किती. म्हणलं, सर त्यात काय झालं? एवढं चांगलं तरी इंग्लिश बोलताय की तुम्ही. मी जातो आणि परत बोलवून आणतो. चला सर. आम्ही गेलो बोलवाय. परत एकदा रिक्वेस्ट केली बोलायची. मी सुरक्षित अंतर घेऊन थांबलो 6 फुट्यापासनं. ही नावं बेकार असते. धीरजला धीर्या, सौरभला सौर्या. अरे त्याच्या बारशाला खर्च केलाय गाड्या. रिया लावायची गरज आहे का? पण मे बी जेवढा रिया तेवढीच मोठी दोस्ती. जर मित्र कुठला म्हणत असेल, माझा मित्र प्रणिकेत, अनिकेत, धीरज, तर तो नाही, तुझा मित्र धीर्या, पाण्या, आण्याच आहे. लक्षात घे. सर गेला आणि परत रिक्वेस्ट केली. मॅडमांनी यू क्रीप, यू बॉडी क्लिप, यू व्हॉट यू थिंक. मला नंतर कळलं क्रीप ही शिवी असती. मला वाटलं फक्त अहच शिवी असती. इंग्लिशमधल्या शिव्या त्या वेब सिरीजमधल्या कूल. आणि मग सरजी नाराज झाला. आम्हाला कळलं आयला प्रसंग अवधानच नाही आपल्याकडं, की पुढं एखादा माणूस त्याच्या आयुष्याचे हायलाईट जगतोय. समजतं ना आयुष्याचे हायलाईट? आयुष्याचे हायलाईट म्हणजे काय? जेव्हा आपण आपल्या लीगच्या बाहेरच्या किंवा आपल्या त्या लाईनच्या बाहेरच्या स्त्रीसोबत संवाद करतो ना, ती एक हायलाईट बनवूनच जाते आयुष्यातली. बरोबर आहे? सो ती हायलाईट सरांनी मिस केली. का तर त्या हायलाईटचं रेकॉर्डिंगच झालं. जो बांड्या सरांच्या इथं बसलेला शेजारी, तो अदृश्य होऊन बसला कुठेतरी. त्याला माहीत होतं. सो रोज त्याला छळ कसा करायचा माहिती आहे का आमचं सर? त्याचं रोज त्याला चेंज द वॉइस विसरायचं. चेंज द वॉइस माहिती आहे ना? डायरेक्ट इनडायरेक्ट विचारायचं आणि हाणायचं. मला नंतर कळलं सर ही अभ्यासामुळे मारत नाहीये, हिथं दुखतंय हिथं. पण एक आहे बाळांनो, जेव्हा मी माझ्या सर मॅडमबद्दल कधी एकेरी उल्लेख प्रेमानं करतोय, आमची अशी पिढी होती ना, आणि मला गर्व आहे मी अशा पिढीत वाढलोय, अशा मराठी शाळेत वाढलोय. आमच्या वर्गातल्या मॅडम आम्हाला शिकायला आल्या, आम्ही त्यांच्याकडे आईसारखं बघायचो. कुठल्या मॅडमला आमच्याकडे पण पदर सरळ नाही करायला लागला.
ही भिकार गाबडी आजकालची काही न्यूज येतात ज्या आपल्या शिकवणाऱ्या बाईकडे बी त्या नजरेनं बघतात, तुमच्यामुळं आमचं नाव खराब होतंय. ती तिथंच होतं. आणि आई आपली आई आहेच. आईचं स्वरूप कोणीही घेऊ शकत नाही. पण आपल्या मित्राची आई पण जेव्हा आता जर सुरतून माझा पॉडकास्ट झाला त्यात पण त्याचं हे बोलणं आलं की आपल्या मित्राची आई जेव्हा आपल्यासाठी काहीतरी बनवते, आपण त्यांच्या घरी जातो तेव्हा आपल्याला त्याच्याप्रमाणेच विचारपूस करते, त्याच्यात स्वभावात काय बदल पाहिजे हे आपल्याला हक्कानं सांगते आणि तू पण माझाच पोरगा असं जाणून देते. तिथंच आपल्याला अजून एक आई मिळालेली असते. आणि मित्राचं मन जिंकणं सोपं आहे, पण त्याच मित्राच्या घरातल्यांचं मन जिंकणं, त्याच्या आईचं मन जिंकणं हे खरंच महत्त्वाचं आहे. बाळांनो, कधी कधी माणूस वाईट नसतो, काळ वाईट असतो. आपण रागात असतो, आपण कोणाला काहीतरी बोलतो, भांडणं करतो आणि नंतर आपल्याला असं वाटतं ह्याच्या आईला उगाच बोललो. आणि असं जर वाटलं ना तर लगेच त्या व्यक्तीला फोन करा. तिथं इगो बाजूला ठेवायला पाहिजे की हो बाबा चुकलं असेल, घे की समजून. ही माफी मागायचं ड्युरेशन जर वाढलं ना ते नातं लांबत जाणार. आणि जेव्हा जेव्हा लहान लहान गोष्टींचा हट्ट करायचो तो हट्ट कमी झाला. मोठं झाल्यावर हट्ट कमी झाला, कारण मला कळलं की आईबापानं घेऊन दिलेल्या वस्तूपेक्षा आईबाप असणं महत्त्वाचं असते. 2.5 तास तुम्ही मला शांतपणे ऐकलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.